जिद्द, लेखक नारायण धारप. संपतला त्याच्या खांद्याची जखम दिसली. एखाद्या एकशिंग्याच्या शिंगानं करावीशी जखम. 19 वर्षांपूर्वी त्याचे प्राण वाचवणारा घुमरा तो हाच. आसपासची जमीन एकशिंग्यांच्या खुरांनी उखडली होती. म्हणजे घुमरा दिवसभर लढत होता. शेवटी लढत होता तो नर होता आणि त्याची जोडीदारीण मागे मरून पडली होती. जवळ जाताच संपतला दिसलं की तिला मरून 2 दिवस तरी झाले होते आणि शिवाय ती नुकतीच व्यायलेली होती. तिचे मागचे पाय कोणत्या तरी अपघातानं मोडून निकामी झाले होते आणि म्हणून ते दोघं बाकीच्यांच्या इतकं मागे राहिले होते. घुमऱ्यांच्यात नर मादीची जोडी एकदा जमली की ती जन्मभर टिके. तेव्हा हा घुमऱ्या आपल्या जायबंदी खुरडत चालणाऱ्या जोडीदाराची काळजी घेत दोघांसाठी शिकार मारून आणीत सावकाश उत्तरेला चालला होता. मध्येच तिला पिल्लं झाली होती तेव्हा त्यांना थांबणं भागच पडलं. मग जेव्हा एकशिंग्यांना त्यांचा सुगावा लागला तेव्हा आधीचीच जखमी मादी मरण पावली होती आणि नर शेवटपर्यंत लढत होता. आधी आपल्या जोडीदारासाठी आणि मग पिल्लांसाठी. पिल्लं ती जवळपास कुठेतरी असली पाहिजेत. 2-4 मिनिटातच त्याला ती सापडली. लहान, आंधळी आणि असहाय्य. ती भुकेलेली होती, क्षीण आवाज काढत होती. त्यांच्या आईचे स्तन आंधळेपणाने शोधत होती. मान सुद्धा वर उचलण्याची त्यांच्यात शक्ती उरली नव्हती. त्यांच्या शेजारीच ताज्या मांसाचे तुकडे ठेवले होते. आई मेलीये आणि पिल्लांना हे मांस खाता येणार नाही हे माहीत असूनही घुमऱ्यानं ते तिथे आणून ठेवले होते. त्याच्या मनात त्यावेळी काय विचार आले असतील. म्हणूनच प्राण सोडताना त्याच्या डोळ्यात ती मूक विनवणी होती. पूर्वी तू जसं मला वाचवलंस तसं आता माझ्या पिल्लांना वाचव. संपतनं ते आंधळे मांसाचे गोळे जाकिटात गुंडाळून आणले. त्यांना गरम बिछाण्यावर ठेवून शेकोटी पेटवली. त्यांना द्यायला बकरीचं दूध नव्हतं. त्यानं पाणी उकळत ठेवलं आणि मांसाचे तुकडे शिजवून एक दाट सार बनवलं. पण पिल्लं त्याला तोंड लावीनात. त्यानं ते पातळ करून पाहिलं, त्यात भाजीचा रस घालून पाहिला, पण ती पिल्लं कशालाच तोंड लावीनात. पहाट झाली तेव्हा तो थकून खुर्चीत बसला. पिलांचं बारीक रडणंही आता थांबलं होतं आणि छातीच्या इवल्याशा हालचालीशिवाय त्यांची काही हालचालही होत नव्हती. दिवस उलटायच्या आतच ती मरून जातील. माणसाला कलिग्रहावरच्या सर्वात प्रबळ जातीशी मैत्री जोडायची आलेली संधी कायमची जाईल. सकाळी जाई बाळाला घेऊन खोलीत आली. तिच्या हातात दुधाची बाटली होती. तिचा बाळ भुकेलेला होता पण रडत नव्हता. कलिग्रहावरची मुलं कधीच रडत नसत. शेकोटीजवळची घुमऱ्याची पिल्लं पाहताच जाई दारातच थबकली आणि म्हणाली, अगं बाई, जिवंत घुमऱ्याची पिल्लं ही कुठे सापडली? संपतनं तिला रात्रीची सर्व हकीकत सांगितली. पण ती मेल्यातच जमायत. त्यांना दूध दिलं पाहिजे आणि दूध आहे कुठं? तिनं हलकेच स्पर्श करताच त्यांना काहीतरी फरक जाणवला. त्यांनी पुन्हा ते क्षीण आवाज केले आणि तिचं बोट चाटायला सुरुवात केली. किती लहान, ती रडवेल्या आवाजात म्हणाली. केवळ दूध नाही म्हणून? एकदम थांबून तिनं हातातल्या दुधाच्या बाटलीकडे आणि कडेवरच्या बाळाकडे पाहिलं. बाळा, तुला भूक लागलीये ना? ती म्हणाली. पण त्यांनाही भूक लागलीये रे. त्यांना आपण मरू कसं द्यायचं? आणि ते ही गोष्ट जन्मात विसरणार नाहीत बघ. तुझ्या बरोबरीनं लढतील. तिनं पिल्लं मांडीवर घेतली आणि बाटलीचं बूच जवळ नेलं. तशी लहानशी लाल तोंड उघडून ती दूध चुरू पिऊ लागली. बाळाच्या भुऱ्या डोळ्यात संताप उमटला. दुसऱ्या पिलानं पंजा हळूच त्याच्या हातावर ठेवला. बाळाच्या डोळ्यातला राग गेला. तिथे आश्चर्य आणि आनंद दिसायला लागला. एका पिलाच्या तोंडातून बाटली दुसऱ्याच्या तोंडात गेली. त्या पिलाच्या मुलायम केसांशी बाळ खेळत होता. दुधाची त्याची पाळी यायची वाट पाहत होता. जणू काही त्याच्या जन्मापासूनच हे भाऊ बहीण होते. इतका सहज त्यानं त्यांचा स्वीकार केला होता. नव्या दिवसाच्या उगवत्या सूर्याची किरणं त्या तिघांवर पडली होती. मानवाचा तान्हा बछडा आणि घुमऱ्यांची तान्ही पिल्लं. संपतला तर ही भविष्यातल्या घटनांची शुभसूचक नांदीच वाटली. त्याच्या स्वतःच्या आयुष्याची अखेर आता नजीक आली होती.
पण आता कलिग्रहावरच्या मानवानं सर्व परिस्थितीवर विजय मिळवला होता. ही शेवटचीच पिढी जन्माला येत होती. याच पिढीशी गराडांची गाठ पडणार होती आणि आता मानवाला कलीवरचा सर्वोत्तम साथीदार मिळाला होता. कदाचित त्याचा नातूच त्यावेळी मानवांचं नेतृत्व करत असेल. नेतृत्वाची परंपरा त्यांच्या घराण्याच्या रक्तातच भिनली होती आणि कलिग्रहावरच्या सर्वात अभिमानी, सर्वात हिंस्त्र अशा जातीसाठी त्यानं आपल्या तोंडचा घास काढून दिला होता. ते दोघं त्याच्याबरोबरच लढतील. खूप दूरवर वाटणारा तो दिवस झपाट्यानं जवळ येत होता. स्वतःला सर्वशक्तिमान, देवासमान समजणारे गराड कलिग्रहावर येणार होते. त्या क्षणासाठी आज मानव वर्षानुवर्ष स्वतःला घडवीत आला होता. भाग 4. गावाच्या तटावर हर्षे उभा होता. लहानपणची त्याची आठवण उत्तरेकडच्या सूर्यास्ताची होती. हिमयुग जवळजवळ येत होतं. किरमाणी पर्वत गेली 5 वर्ष दुर्गम झाले होते आणि त्यांच्या उत्तरेला तर गेली 20 वर्ष न वितळणारा बर्फ पसरला होता. बकऱ्यांची रांग टेकड्यांवरून खाली उतरली तसा त्यांच्या गळ्यातल्या चिनी मातीच्या घंटांचा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचला. बकऱ्यामागे 2 मुलं होती आणि 6 घुमरे आसपास फिरत होते, एकशिंग्यांपासून कळपाचं रक्षण करण्यासाठी. हिवाळा लांबत चालला तशी बकऱ्यांची संख्या घटत चालली होती. चारा कमी पडू लागला होता. काही दिवसांनी चारा मिळणारच नव्हता. मकाही पिकवता येणार नव्हता. त्यांना शिकार करूनच आपली पोटं भरावी लागणार होती. गुहेत एकदा त्यांची संख्या 49 पर्यंत घटली होती. वाढत वाढत त्यांची संख्या आता 6000 झाली होती. कलीवरच्या प्रगतीचा सर्वोच्च बिंदू त्यांनी गाठला होता, पण एव्हानाच त्यांची तथाकथित संस्कृती उतरणीला लागली होती. हिमयुग येत होतं. केवळ निर्धार, चिकाटी यांचा काय उपयोग? 6000 लोकांचं पोट नुसत्या शिकारीवर कसं भरणार? आणि तीही शिकार तुटपुंजी असताना. एकतर भटकं आयुष्य स्वीकारून त्यांना मिळेल त्या शिकारी मागे जावं लागणार होतं किंवा कलिग्रहच सोडून गराडांचा एखादा ग्रह जिंकून घ्यावा लागणार होता. गावाच्या कडेला असलेल्या वर्कशॉपमध्ये संदेशक्षेपक जवळजवळ पूर्णावस्थेस पोहोचला होता. उरलेली सर्व यंत्र वितळवून त्यांच्यापासून जनित्राचा सांगाडा बनवण्यात येणार होता. त्यांची शस्त्र तयार होती. नकले शिकून तयार होते. घुमरे लढायला अधीर झाले होते. गावाबाहेरच्या रिंगणात 40 रानटी एकशिंगे काहीही तुडवायच्या क्षणाची वाट पाहत होते. बकरे गावात शिरताच घुमऱ्यांचं लक्ष तटांकडे गेलं. हर्षेनं एक हात हलवताच दोघेही 2 झेपात त्याच्यापाशी हजर झाले. यम आणि कृता. त्याच्या घासातला घास खात त्यांच्याबरोबरच वाढलेले जीवाभावाचे जोडीदार. एकमेकांना क्षणभरही न विसरणारे जीवाभावाचे सोबती. त्याच्या छातीपर्यंत त्यांचे खांदे येत होते. खांद्यावरचे काळेभोर केस आता वयानं किंचित करडे झाले होते, पण त्यांच्या चपळाईत, हालचालीत यत्किंचितही शिथिलता आली नव्हती. घुमऱ्यांची बुद्धिमत्ता नकल्यांच्या मर्यादित समजाच्या पेक्षा फारच वरच्या श्रेणीची आणि प्रगल्भ होती. फक्त त्यांना नकल्यांसारखं बोलता येत नव्हतं इतकंच. पण एकदा घुमऱ्यांची एखाद्याशी मैत्री जडली की ते त्याच्या मनातले विचार जाणू शकत आणि खूप क्लिष्ट सूचनासुद्धा सहज समजून बरोबर अंमलात आणू शकत असत. हर्षे तर रांगत, उभा राहत, अडखळत चालत, पळत असतानापासून यमकृता या जोडीबरोबर अक्षय वावरत होता. त्यांच्या पिलांशी तो खेळला होता आणि मग मोठा झाल्यावर त्या दोघांबरोबर रानोमाळ भटकला होता. त्याला वाटे आपली तिघांची ही त्रयी सर्व कलिग्रहावर अजिंक्य आहे. घुमऱ्याची एक काळी सावली वेगानं हर्षेजवळ येऊन पोहोचली. त्याच्या खांद्यावर ठिपक्या ठिपक्यांचा नकल्या बसला होता. घुमरा थांबताच नकल्यानं एक खोल श्वास घेतला आणि निरोप शब्दशः एका दमात सांगितला. संदेशक्षेपक तयार झालाय. गराडांच्या भेटीसाठी अखेरची तयारी चालली आहे. तुला सभागृहात बोलावलंय. सभेत निर्णय घेतल्याप्रमाणे यंत्र वितळवण्यात आली.
आता हे शेवटचे दिवस होते आणि सर्व गावात उत्कंठा साथीसारखी पसरली होती. जनित्र बांधायला 20 दिवस, संदेश अगस्तेयावर पोचायला 40 दिवस, गराड्यांच्या यानाला कलिग्रहापर्यंत पोचायला आणखी 40 दिवस. 100 दिवसात गराड कलिग्रहावर पोहोचणार होते. पुढच्या बिनीच्या पथकात लढणाऱ्या लोकांनी दाढीचे केस कापून टाकले. वेळ येईल तेव्हा लोकरीचे कपडे टाकून ते बकऱ्याच्या कातडीचे ओबडधोबड कपडे घालणार होते. गराडांना ते अडाणी आदिवासी वाटले तर बरेच होते. गावातून एक भुयारी रस्ता दूरवरच्या जंगलात जात होता. गराड आले की या मार्गानं स्त्रिया आणि मुले जंगलात सुरक्षित ठिकाणी जाऊन थांबणार होती. गावाबाहेर दक्षिणेस एक सपाट जागा होती. गराडांचं यान नक्की तिथेच उतरणार हा हिशोब करूनच गाव बांधण्यात आलं होतं. मैदानापासून दोन्ही बाजूंना जवळच जंगल होतं. तिथे जंगलात एक शिंग्यांची रिंगणं तयार करण्यात आली होती. गराड्यांच्या पिछाडीवर येथून हल्ला होणार होता. घुमरे सर्वत्रच असणार होते. जनित्र 19व्या दिवशी पूर्ण झालं. पाणचक्की फिरू लागताच शक्तीचा प्रवाह सुरू झाला. दिवे लागले. तवकड्यांवरचे काटे हलून नव्या जागी स्थिर झाले. संदेश क्षेपकाची किल्ली दाबण्याच्या क्षणी किरमाणी, चित्राव, लौकी सर्वजण हर्षेजवळ उभे होते. किल्ली दाबताच दिवसाला 5 प्रकाश वर्ष या वेगानं त्यांचा संदेश अवकाशातून विस्तारत गेला. कलिग्रह कॉलिंग, कलिग्रह कॉलिंग, कलिग्रह कॉलिंग. 105 वर्षांपूर्वीही गराडांसाठी हाच संदेश पाठवण्यात आला होता. अजूनही कलिग्रह गराडांना बोलवीत होता. दिवस उलटत चालले तशी सर्वांचीच अधीरता, अस्वस्थता वाढू लागली. रोजची कामं करणं अशक्यप्राय झालं. माणसांशी एकरूप झालेले नकलेही नर्व्हस झाले. घुमऱ्यांनाही ते जाणवलं आणि तेही रात्रभर गावात चक्रा मारू लागले. त्यांच्या मानव मित्रांचा हा रहस्यमय शत्रू हुडकून काढण्यासाठी 100वा दिवस उजाडला. उन्हाळा संपला होता. शरद ऋतूला प्रारंभ झाला होता. अजूनही गराडांच्या यानांच्या येण्याची काही खूण नव्हती. हर्षे संध्याकाळच्या वेळी तटावर उभा होता. गराडांच्या यानाचा बारीक विवळता आवाज येतो का याचा कानोसा घ्यायला.